अध्याय 28. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. देव गुरु बृहस्पती आदिव शक्ती आदि प्रकृती नमो नमः. चैतन्य शक्ती सर्वेश्वरा नमस्ते. जीव हे पराधीन तुझ्या चैतन्य शक्तीनं चलन वलन करीती पूर्ण मृत्यू पावतो. देवा हा जीव तुझ्या धीने तुझ्या चैतन्य शक्तीनं चलन होतं वलन होतं आणि मृत्यू पावतो. अरवली पर्वतातून जे भीतीनं आदिवासी शत्रूच्या आले निघून त्यांना रक्षिले. घृतयुक्त खिचड्यातून होऊन गेले घृतदान. अधिक मासी एकान्न भोजन ज्ञानगंगा स्नान घडले की. मागच्या अध्यायामध्ये ते अरवली पर्वतातून आदिवासी आले तर त्यांचं भगवंताने रक्षण केलं आणि तो खिचडा केला तुपाचा घृतयुक्त. त्या खिचड्यामधून घृतदान घडलं आणि अधिक महिना असल्यामुळे एकान्न भोजन एक प्रकारचं भोजन आणि एक वेळेस झालं आणि गंगेचं स्नान घडलं. घडलेल्या पुण्य प्रभावी आदिम जना अभयदान लाभावे. त्यांचे जीवन सुरक्षित व्हावे अधिक मासात. आता ऐका श्रोते सज्जन कथा कथितो पावन परम सुमती नामाविधान राजा रातसे. तर आता अशा तिची कथा आहे. तर सुमती नावाचा राजा होता. सोमवंशोत्पन्न राजकुळी जन्मला भाग्य महाबळी. नव्हता कोणी त्याचे सम त्यावेळी पराक्रमी बहुकी. सोमवंशातील राजकुळातील तो राजा महाभाग्यवान असा जन्माला आणि त्यावेळेला त्याच्यासारखा राजा किंवा पराक्रमी कुणीच नव्हता. सुष्टुमती नावाची त्याची पत्नी सतीत्वाची मूर्ती होती सौंदर्याची शीलवती बहुकी. तर त्या राजाची त्या सोमवंशामधल्या राजाची सुष्टुमती नावाची राणी होती. सतीत्व आणि अगदी सौंदर्याची मूर्ती आणि शीलवान ते दोघेही भक्तिपरायण. त्याशी पूर्व एका जन्मीचे स्मरण होते याही जन्मी पूर्ण पुण्याई प्रभावे. तर ते दोघं नवरा बायको भक्तिपरायण भक्ती करणारे होते आणि त्यांना पूर्वजन्मीचं आठवायचं. पुण्याच्या प्रभावाने पूर्वजन्मी काय होतं ते त्यांना आठवायचं. एकदा अंगिरस मुनी सहज गेले येऊनी. त्यांनी आसन देऊनी सत्कार केला बहुकी. एका वेळेला अंगिरस ऋषी त्यांच्याकडे आले. त्यांनी त्यांना बसायला आसन दिलं आणि सत्कार केला. मस्तक ठेविले चरणावर भक्तीने केला नमस्कार. म्हणे राज्य अर्पिले साचार आपणास सोय की. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं भक्तीने नमस्कार केला आणि सांगितलं की ऋषीवर हे राज्य आम्ही आपणाला अर्पण केले. पाहुणे त्यांची समर्पित वृत्ती अंगिरस झाले प्रसन्नाती. म्हणे तुम्हा कीर्ती संपत्ती कशी प्राप्त झाली की. तर ते त्यांची समर्पण करायची वृत्ती दान करायची वृत्ती अंगिरस त्याच्यावरून प्रसन्न झाले आणि म्हणे तुम्हाला ही संपत्ती ही कीर्ती कशी प्राप्त झाली. तुम्हाशी मागील अध्यायाची स्मृती मागील जन्माची स्मृती म्हणून सांगावी आम्हापती. आमची उत्सुकता वाढली आती राजसादया. तो ऋषी त्यांना म्हणतो की मागच्या जन्माचं तुम्हाला आठवतं मग तुम्ही मला सांगा की तुम्ही कोण होते काय होते. राजा तेव्हा राजा म्हणाला विनयनी ऐकावी माझी पूर्वजन्म कहाणी. मागील जन्मी वीरनामा म्हणून मी वैश्य होतो की. राजा म्हणाला की अगदी विनंतीपूर्वक माझं ऐका माझी पूर्वजन्म कहाणी मागच्या जन्मातली कहाणी. की मागच्या जन्मात मी वीरनामा नावाचा वैश्य. माझे माता पिता वैश्य म्हणजे व्यापारी. श्रीमंत म्हणून लाड केला बहु पुरविले मनोरथ. पुत्र माया म्हणून माझे आईवडील श्रीमंत होते म्हणून माझा खूप लाड केला सारे मनोरथ पुरवले. तेने झालो मी अति उन्मत्त तैशीचे लाभले दोस्त. वडिलोपार्जित फस्त धन केले नष्ट की. खूप जीव लावला
की त्याचे त्या याच्यानं मी अति उन्मत्त झालो, म्हणजे मातून गेलो. आणि तर माझ्यासारखेच मला मातेल दोस्त भेटलो. आणि वडलो पार्जित होतं ते धन विकून नष्ट केलं. माझी पत्नी बहु श्रीमंत, माझी वृत्ती पाहून दुःखी होत. मला खूप असे समजावित, परंतु बेधुंद होतो मी. माझी पत्नी माझं वागणं पाहून दुःखी व्हायची. ती मला खूप समजावायची, पण ती बेधुंद होती, मी बेधुंद होतो. माझ्या पत्नीचे चित्त दुःखी केले बहुत, तिला मारिले हसत अपराध नसता. तर माझ्या पत्नीचे चित्त मी दुःखी केले आणि तिला हसत हसत अपराध नसताना मारलं. जा घराबाहेर निघून आण पैसा कमवून, ऐसे मी म्हटले म्हणून ती काम करी कष्टाचे. मग पत्नीला म्हणाला मारल्यानंतर, जा माझ्या घरातून निघून जा आणि यायचं असेल तर पैसे कमवणार, असे मी म्हटले. तर ती काम करायचे, दुसऱ्याचे कष्ट करायचे. एक राजा होता, एक राजा होता. तो राजा आणि राणी अगदी शिलवान होते. तर त्यांना मागच्या जन्माचं कळायचं आपण काय होतो. त्यांच्याकडे अंगिरस ऋषी आहे. मग अंगिरस ऋषीने सांगितले की बाबा राजा, तुला मागच्या जन्माचं आठवतं. त्या राजाने त्या अंगिरस ऋषीला राज्यदान केलं, समर्पित केलं. त्यांची समर्पित वृत्ती पाहून त्या अंगिरस राजाने सांगितले की बाबा मी प्रसन्न झालो, पण तुला मागच्या जन्माचं काय ते कळतं, तर तू मागच्या जन्मात काय होतास ते मला सांग. मग तो राजा म्हणायला लागला की मी एका वैश्याच्या घरी जन्माला आलो, व्यापाऱ्याच्या. माझे वडील खूप श्रीमंत होते आणि मला खूप जीव लावायचे, लाड करायचे. ते लाड करता करता मी मातून गेलो, म्हणजे उन्मत्त झालो. आणि मला मित्रसुद्धा उन्मत्त भेटले. असं करता करता मी आई वडिलांचं सारं विकून टाकलं आणि मी अगदी बेधुंद झालो. पत्नीला मारायचो, घराबाहेर काढून दिलं आणि त्याला सांगायचो की तू पैसे कमवणार, मग ती कष्टाचे काम करायचे. इथपर्यंत कष्ट करून आणली कमाई ती मी फेकून देई. म्हणे तू बेबिचारीन बाई, तोड दाखवू नको ग. ती कष्ट करून आणायची आणि हा टुकार ते फेकून द्यायचा. आणि तिला परत म्हणायचा तू वाईट कामं करायला लागली, विचारपणा करायला लागली, तू मला तोंड दाखवू नका. माझ्या बायकोस पाठविले माहेरास, घरी आणून दुसऱ्या स्त्रीस झालो भ्रष्ट बहु मी. की पत्नीला बाहेर पाठवलं, माहेरी पाठवून दिलं आणि तिच्या व्यतिरिक्त दुसऱ्या स्त्रिया घरात आणत होतो आणि खूप भ्रष्ट झाला. गेली संपत्ती निघून मला न पुसे कोणी, टाळती मला पाहुणी मित्रते पाठी. सारी संपत्ती निघून गेली, मला कोणी विचारत नव्हतं. मला पायाला आले, मला समोर आले की टळून द्यायचे, रस्ता बदलून घ्यायचे. मित्रांनी सुद्धा सोडून दिले. ते मला दिसल्यावरी मी जातो होतो त्यांच्या घरी, करून बळजबरी हाकलती मला की. जे मित्र माझ्याबरोबर फिरायचे, मी त्यांच्याकडे जायचो. त्यांच्या घरी गेल्यानंतर ते मला हाकलून लावायचे. मग करून भांडण, लोक येते धावून मला पकडून दुसऱ्याकडून मारती. मी भांडण जर केलं तर सारे मिळून मला मारायचे. लोक मला भ्यावे म्हणून मी वाढविल्या मिशा छान, त्यांना तेल लावून पिळ्या देऊ लागलो. लोक मला घाबरायला पाहिजे म्हणून मी दाढी मिशा मोठ्या मोठ्या ठेवल्या. आणि मग दारूच्या दुकानावर दादागिरी केल्यावर लोक जाऊ लागले दूर माझ्यापासून. जिथं तिथं तो अन्याय करायला लागला. मी मनीच ठरवित होतो, लोकांना सांगत होतो मी अमक्याची हत्या करतो बरं रस्त्यावर. मी मनात म्हणत होतो की मी विनाकारण लोकांना सांगायचो की मी लोकांना मारून टाकतो. ते ऐकून माझे बोलणे लोकांनी येऊन मारणे. इज्जत गेली त्याने माझी सर्व ही. लोक खूप मारायचे, त्यामुळे माझी इज्जत गेली. मी पापे केली अनिवार, विप्रद्रव्य चोरीले फार. कुमार्गी लागून साचार झालो बहु असे की.
तर असं करता करता खूप पाप केलं आणि ब्राह्मणाचं सुद्धा द्रव्य चोरलं. वाईट कर्माला लागून लाचार झालं. सर्व आपताची निंदा करूनी, निष्ठुर वाक्य त्यांना बोलूनी, गात पाहत आणले घडूनी अनिवार्य की. आपताची सोयऱ्या धैर्यांची निंदा करायला लागलो, वाईट वाईट वाक्य बोलायला लागलो, घातपात घडून आणायला लागलो. बहुवेश्या भोगुनी दारिद्र्य आले चालूनी, बदनाम झालो या वर्तनाने समाजामध्ये की. तर विनाकारण त्या वेश्यांच्या नांदी लागून दारिद्र्य आलं आणि बदनाम झालो. मी अन्न अन्न म्हणता नित्य उपाशीच असता, कुणीही ना पुसता अतिशक्तीनं झालो की. अन्न अन्न करता करता उपाशी राहायला लागलो, कोणी मला विचारत नव्हतं, त्याच्यात मी अगदी शक्तीहीन झालो. मग गेलो वनांतरी तेथे विष्णू मंदिरी, विष्णूचे नैवेद्य चोरी सरोवरी जल प्यालो की. वनात गेलो, तिथं वनात एक विष्णूचं मंदिर होतं आणि विष्णू समोरचं नैवेद्य चोरून खाल्लं आणि सरोवरावर पाणी पिलो. त्या स्थळी धुंडत धुंडत पत्नी माझी झाली प्राप्त, पाहुणी माझा वृत्तांत दुःखी झाली असे की. तर त्या स्थळी धुंडत 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 मला माझी पत्नी भेटली आणि सारं माझं वृत्तांत पाहून ती दुःखी झाली. पत्नी म्हणाली मला, अहो तो तोरा कुठे गेला, पिळ नाही का आता मिशीला, विद्रुप दिसू लागले की. मग पत्नी म्हणाली, का हो तो तोरा कुठे गेला, तो रुबाब कुठे गेला, आणि तो मिशीचा पिळ कुठे गेला, विद्रूप दिसता म्हणे आता. डोक्याचे केस वाढूनी गोवा गेल्या त्याच्यात पडूनी, खाजुनी खाजुनी खड्डे पडू लागले की. तर म्हणे ते डोक्याचे केस वाढले, त्याच्या जीवा पडल्या, खाजून खाजून खड्डे पडले. अंगावरचे वस्त्र जुने लक्तऱ्या लागून ढुंगणे दिसू लागली पूर्ण. त्या समयाशी अंगावरचे वस्त्र जुने झाले आणि त्याच्या चिंध्या चिंध्या होऊन शरीर दिसायला लागलं. पत्नी म्हणाली मजला, भूक लागली या वेळेला, पूर्ण करा हो कर्तव्याला या समयाशी. पत्नी म्हणाली, स्वामी मला भूक लागली, तर मला भूक लागली म्हणजे तुमचं कर्तव्य आहे मला जीव घालणं. तेव्हा तो लडखडत गेला अरण्याशी भक्ष्यात, आहार घातला पोटात त्या समयाशी. दोघे बैसले सनी दोघे मग तो अरण्यामध्ये फिरत फिरत गेला, कुठून तरी अन्न आणलं आणि तिच्या पोटात. मग दोघे बैसले सनिध म्हणे, कैसे आहे गे प्रारब्ध, गरदारयुक्त संसार समृद्ध भंगला कसा ग. बायकोला म्हणतो, दोघं जवळ बसले, का ग हे कसं प्रारब्ध आहे, आपलं घरदार संसार सार भंग पावलं, तुम्ही नाही समजले. पत्नी म्हणती, तुम्हाला नाही का समजले कर्म, तुम्ही केले सर्व विपत्रित वर्म, पदोपदी केला हो अधर्म, जो पाप मूलक असे की. तेव्हा तुम्हाला समजलं नाही का कर्म कसा करावं, तुम्ही सतत विपरीत कर्म केलं आणि पदोपदी अधर्म केला, सार पापाचं मूळ केलं. मी तुम्हा भाऊ समजाविले, परी तुम्हाशी नाही उमजले, मनाच्या मागे धावले स्वच्छंदपणे की. मी तुम्हाला खूप समजवत होते, तुम्हाला काही उमजत नव्हतं, पण जिकडं मन धावे तिकडं तुम्ही धावत होते, मनाचं मनमानी करत होते. मन जैसे वासना करी तैसे इंद्रिय वर्तन करी, किंचित मनानं आवरी स्वैराचारी बहु की. मन जशी वासना करल तसं तुमचं इंद्रिय वर्तन करत आणि किंचित अशा छोट्याशा मनाला तुम्ही आवरलं नाही. स्वैराचार म्हणजे अत्याचार झाला. कामयोगी अतिविवळ सारखी लागली तळमळ, पत्नी असून जवळ रांडा आणि या तुम्ही की. कामयोगे विवळ व्हायची आणि तळमळ 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 मी असताना तुम्ही पाप करायची. त्या पापी वृत्तीचा आचार आपणास लागला मधुर, परंतु आता शरीर गेले सुकुनी बहु की. त्या पापी वृत्तीचं आचरण आता तुम्हाला दिसू लागलं, शरीर तुमचं सुकून गेलं. शरीरावर जखमा वाहू लागला असीमा, त्यात लागला असे दमा असह्य जो की. साऱ्या शरीरावर जखमा झाल्या, वाहू लागला आणि दम लागला, सहन होत नाही. अन्न अन्न करता प्राण जात असे निघून, परिप्राप्त नसे भोजन आपणाशी हो. अन्न अन्न करता प्राण जाऊ पाहतो तरी भोजन भेटत नाही.
क्रोध आपल्याशी येता मला मारिल्या हो तुम्ही लाता त्याने तुम्हाशी असह्य व्यथा भोगणे पडे हो. तुम्हाला राग आल्यावर तुम्ही मला लाता मारायची आणि ह्या माझ्या विनाकारण मारल्याच्या या व्यथा या तुम्हाला भोगावं लागते. दारू प्याले तुम्ही बहुत तेने झाले अशांत म्हणून गांजा ओढत नशा मग्न झाले की. तुम्ही खूप दारू प्यायची त्याच्यानं रागीट व्हायचे गांजा ओढत नशा मग्न व्हायचे नशेमध्ये झाले बेहोश तेने मांडीला हो हैदोष त्याने झाले क्लेश शरीराची आता भोवती. नशेमध्ये तुम्ही बेहोश व्हायचे आणि खूप धिंगाणा करायचे म्हणून आता शरीर क्लेश झालं. वाट सुरूची वाट पाडूनी पोटाची खैरी भरूनी वहुनी पापाचा धनी माथे फिरून आले हो. वाट सुरूची वाट अडवून पोटाची खैरी भरण्यासाठी पापाचा धनी झाले. पाप घडले अनिवार येणे घडला अविचार बळावले देही विकार धर्मनीती सुचेना. पाप अनिवार्य झालं आणि त्यानंतर वाईट विचार येऊ लागले आणि देहाला विकार झाला रोग झाला धर्मनीती सुचेना. ज्ञान गेले लोकुनी अज्ञान प्रवर्तले मनी परिणामी अंधपत्नी पडलो आता की. ज्ञान लोपून गेलं ज्ञान चालले गेलं अज्ञान मनात आलं आणि परिणाम अधपत्नी पडली. पत्नी म्हणाली भूमीवर वाल्याचा वाल्मिक ऋषीवर वौन प्रवर्तला खरोखर पाप घडल्यावरी. मग आता पत्नी म्हणती अहो या भूमीवर वाल्याचा वाल्मिक झाला ऋषी झाला तर तो खरोखर बदल झाला पाप केल्यावर सुद्धा. मग तुम्ही पापातून निघण्यासाठी पूर्ण करावे काही साधन या जन्मामध्ये. तर तुम्ही आता या पापातून निघण्यासाठी काहीतरी साधन करा या जन्मात. माझ्या पत्नीचं अनुसरून मी घेतले तिचे विचार धन ते सांगितले महिमान अधिक मासाचे. मग मी माझ्या पत्नीच्या विचारानं चालायला लागलो तिचे विचार घ्यायला लागलो आणि तिने सांगितलं अधिक महिन्याचा महिमा. माझी पत्नी कृपावंत बहुनी वदली मास व्रत त्याने मी आचरलो सांप्रत भक्तिभावाने बहुकी. माझी पत्नीचीच कृपा झाली ती बोलली ती म्हणाली की आता मळमास व्रते अधिक मास व्रते ते आपण आचरण करू भक्तिभावाने. मग आम्ही दोघे उभयता स्नानाशी जाऊन स्वतः दीप प्रज्वलित ठेवता जागरण झाले बहुकी. मग आम्ही दोघं जण स्नानाला जायचे आणि दीप प्रज्वलित ठेवून जागरण करायचे. हा घडले एकान्न बहुत धरतीवरी शेण तेने पुरुषोत्तम प्रसन्न झाले आम्हावरी. तर एकान्न भोजन घडलं या धरतीवर शयन केलं ते सुद्धा पुण्य झालं आणि पुरुषोत्तम प्रसन्न झाला आम्हावर. या पुण्याचे संचिता कारणे बदलली आमची जीवने न्यावय आले हो दिव्य विमाने मृत्यू समयास. तर या पुण्याच्या ठेवाने पुण्य शिल्लक झालं तर आमची जीवन बदलून गेलं आणि आम्हाला दोघांना न्यावायला विमान आलं मृत्यूच्या समोर. आमच्या पुण्याचा प्रभाव भोगिले बोलो की आम्ही वैभव या जन्मी त्या पुण्यास्तव राज्यापती झालो की. तर आमच्या त्या पुण्याचा प्रभाव पुण्याचे शिल्लक या आम्ही बोलकत गेलो तिथं वैभव भोगलं. म्हणी धन्य झाले राजा राणी मळवास व्रत प्रभावे. त्या राजाचं सांगणं ऐकून आनंद झाला अंगिरस ऋषींना आणि ते सांगायला लागले खरंच तुम्ही धन्य राजा राणी आणि तुम्ही मळमास व्रताच्या प्रभावाने अधिक मासाच्या व्रताच्या प्रभावाने आम्हा पतित जनाशी पुण्य पर्वकाळ साधण्याशी अधिक मास व्रत भूमीशी उद्धारक असे की. तर जे पतित असतील पुण्यवान भाविक धार्मिक त्यांना हा अधिक मासाचा पुण्य साधण्यासाठी पुण्याचा भाग घेण्यासाठी पुण्य साधण्यासाठी अधिक मास या भूमीवर उद्धारक असेल उद्धार करणार आहे. तदनंतर वा अंगिरस मुनी व्रत महात्म्य श्रवण करुनी आपल्या आश्रमी गेले निघुनी श्रोते सज्जन हो. तर त्यानंतर अंगिरस ऋषींनी हे व्रताचं महात्म्य ऐकलं त्यांच्या तोंडून राजा राणीच्या तोंडून आणि आश्रमाला निघून गेले.
त्यापासून भूमीवर अधिक मास व्रत प्रसार अंगिरस मुनी साचार करते झाले हो. तेव्हापासून या भूमीवर अधिक मासाचा व्रताचा प्रसार केला अंगिरस ऋषींनी. अधिक मास म्हणजे पुण्यव्रत प्रभाव सहज पुण्यकर्म करीती जे जे फलश्रुती देत तसे. अधिक मास म्हणजे व्रताचा प्रभाव सहज सहज पुण्य कर्म जे जे कर्म केला अधिक मासात त्याची फलश्रुती अधिक मास देते. श्री वाल्मिक ऋषी दृढ धन्व्याशी चालू जेवण वाल्मिक ऋषी दृढ धन्व्याला ही कथा सांगतायत अजून. वाल्मिक ऋषी दृढ धन्व्याशी जीवनी या तरावयाशी महात्मे कथिती निश्चयशी अधिक मासाचे बहुकी. हा जीव मायाधीन होता सर्व विकार उपभोगता विसरतो ईश्वरी सत्ता अहंकृती. हा जीव मायाच्या अधीन होतो म्हणून सारे विकार उपभोगतो आणि भगवंताची सत्ता विसरतो आणि अहंकार वृत्तीने या संसारात वागतो. अहंकार चढता जीवाशी तो होऊनी जीवनाशी अवलंबी पापा शरणाशी कामांध होनी. या जीवाला अहंकार चढला की तो पाप करतो, पाप केलं की कामांध होतो, कामांध हो झाला की नरकात जातो. श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ बृहन्नारदीय पद्मकथारस दास फुले कथितो जनहितार्थ अष्टविशुद्धाध्याय.